अख्ख्या दुनियेला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे किती आणि आमच्या किती. त्यांच्याकडे 2-2 कोटीच्या गाड्या रीलमध्ये फिरवतात. मला यांनी हे दिलं आणि मला ते दिलं. आणि ती जी म्हणली तर पैशाचा वापर केला, यांच्याकडे फुकणे पडले ते पैसे वाटायला. यांनी ऑनलाईन लोकांना जे पैसे पाठवले साहेब, लोकांच्या अकाउंटला पैसे गेल्यात, ते पण आहे ना इन्कम टॅक्सवाल्यांनी आता चेक केलं पाहिजे. यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवरून किती किती पैसे गेल्यात, 5-5 आणि 10-10 हजार रुपयांनी यांनी लोकांना अकाउंटला पैसे पाठवल्यात. आणि हे म्हणलं का आम्ही पैसे वाटल्यात. दुसरा विषय ड्रग्सचा विषय म्हणतात. यांना सर्वात पहिलं म्हणायचं ड्रग्स बनवणारी कंपनी कोणाची आहे, ड्रग डीलर कोण आहे, आणि यांच्याच नातेवाईकातली जी ड्रग्स खातात त्यांना आवरा पहिलं. आमच्यात तर कोण नाही ड्रग्स खाणार आहे, ड्रग्स पिणारे कोणी. पोलिटिशियनला नावं आहे त्या लोकांची, जाऊन पोलिटिशियनला चेक करा, यांचेच नातेवाईक आढळतील त्या ड्रग्स खाणाऱ्यामध्ये. यांना स्वतःचे नातेवाईक आवडता आहे आणि ते काय लोकांना आरोप करतात ड्रग खाऊन इलेक्शन केलं आणि पैसे वाटून इलेक्शन झालं. यांनी फॉर्म भरला त्या टाइमला कितीचे शिबित यांची फुलं वायाला. आणि हे काय समजा पैशाचं कानूर व्यवसायामध्ये यांनी पाईप दिले, यांनी फुकट पाईप आणले काय यांची कोणाची घरची कंपनी ती. मग त्यांनी जी बाईट दिली ही चुकीच दिली, त्यांनी बाईट द्यायला नव्हतं लागत. आणि आता इलेक्शनच्या काळात मी त्यांच्यावर कोणती टीका नव्हती केली, त्यांनी मला मजबूरून टीका करायला लावली आणि पर्सनल विषयावर बोलायला लावलं. ड्रग्सचा विषय असन, याचा विषय असन, तर ड्रग्स माझे नातेवाईक खात नाही, ड्रग्स यांचे नातेवाईक खातात. रात्रंदिवस आम्ही जागलो मान्य करू, पण आम्ही ड्रग्स खाणार नाही. आम्ही तंबाखू खातो मी मान्य करीन, पण मी ड्रग्स नाही खात. आणि यांना कसं काय माहिती ड्रग्स खाल्ल्या झोपा येत नाही, मग खात्यात का काय ड्रग्स. मी लपवत नाही, कारण मी व्यसन नाही, मला एक तंबाखूचे व्यसन आहे नाही. आपण दारू पित नाही, ड्रग्स खात. मग नक्कीच आणि यांचे तर मी नातेवाईक दाखवीन ड्रग्स खाणार साहेब. शिरूर रांजणगाव माडीची पोलिटिशियनला ड्रग्स खाणाऱ्यांची नावं आहे, ड्रग डीलरांची नावं आहे. आणि ज्या ज्या कंपनी ड्रग्स बांधतात ना ती कोणाच्या आहे शोधा. माझी सरकारला विनंती आहे, कारण पहिले ड्रग्स डीलर शोधा, मग कोण ड्रग डीलर आहे आणि कोण ड्रग्स खात आहे तुम्हाला कळलं. दादा, आता या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये आता निकालही लागला, मनीषाताई विजयी पण झाल्या. तर या संदर्भामध्ये विरोधी उमेदवार जे आहेत त्यांनी आता एक बाईट टाकलेली आहे त्यांची. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की या निवडणुकीमध्ये पैशाचा आणि ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर आम्ही जो आनंद उत्सव असतो आम्ही तो साजरा केला. याच्या आधी पण आम्ही जिल्हा परिषदला आम्ही हरलो होतो, त्या टायमाला सुद्धा आम्ही रडलो नव्हतो. आणि आता जिल्हा पंचायत समिती जिंकलो, आम्ही त्या टायमाला पण हसलो नाही, पण आम्ही आमचा आनंद साजरा केला. त्यांनी जी सकाळी बाईट दिली मी ते ऐकलं, त्यांची बाईटमध्ये जरा त्या रडतात. पण त्याच्या म्हणल्या की यांनी पैशाचा वापर केला. अख्ख्या दुनियेला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे किती आणि आमच्या किती. त्यांच्याकडे 2-2 कोटीच्या गाड्या रीलमध्ये फिरवतात. मला यांनी हे दिलं आणि मला त्यांनी ते दिलं. आता हे रीलमध्ये आम्हाला कळतंय कोणी दिलं. आमच्याकडे साधी एक नेक्सॉन गाडी आहे, फॉर्च्युनर आणि किया गाडी आहे. आमचे उमेदवार म्हणजे आम्ही रोडवर फिरणारे उमेदवार आहे, आम्हाला काही असा हाय पाईप नाही. आणि ती जी म्हणली तर पैशाचा वापर केला, यांच्याकडे फुकणे पडले ते पैसे वाटायला. यांनी ऑनलाईन लोकांना जे पैसे पाठवले साहेब, लोकांच्या अकाउंटला पैसे गेल्यात, ते पण आहे ना इन्कम टॅक्सवाल्यांनी आता चेक केलं पाहिजे. यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवरून किती किती पैसे गेल्यात, 5-5 आणि 10-10 हजार रुपयांनी लोकांना अकाउंटला पैसे पाठवल्यात. आणि हे म्हणलं का आम्ही पैसे वाटल्यात. दुसरा विषय ड्रग्सचा विषय म्हणतात. यांना सर्वात पहिलं म्हणायचं ड्रग्स बनवणारी कंपनी कोणाची आहे, ड्रग डीलर कोण आहे, आणि यांच्याच नातेवाईकातली जी ड्रग्स खातात त्यांना आवरा पहिलं. आमच्यात तर कोण नाही ड्रग्स खाणार आहे, ड्रग्स पिणारे कोणी. पोलिटिशियनला नावं आहे त्या लोकांची, जाऊन पोलिटिशियनला चेक करा, यांचेच नातेवाईक आढळतील त्या ड्रग्स खाणाऱ्यामध्ये. यांना स्वतःचे नातेवाईक आवडता आहे आणि ते काय लोकांना आरोप करतात ड्रग खाऊन इलेक्शन केलं आणि पैसे वाटून इलेक्शन झालं. यांनी फॉर्म भरला त्या टाइमला कितीचे शिबित यांची फुलं वायाला. आणि हे काय समजा पैशाचं कानूर व्यवसायामध्ये यांनी पाईप दिले, यांनी फुकट पाईप आणले काय यांची कोणाची घरची कंपनी ती. ते फुकट नाही, यांनी काय 50 का काय 1 कोटीचे पाईप दिल्यात. आता ते पूर्ण करा पाडला इथं. त्यांना 7,000 पाईप द्यायचे ना 2,000 दिल्यात, ते 7 कंप्लीट करा आणि त्या कानूरवाल्यांना पाणी द्या, फसवू नका लोकांना. आता ते दिल्यात 2,000, हे 7 देतात का नाही यांची गॅरंटी नाही.
आम्ही तसं पडलो जरी असतो ना तरी मी दिलेला शब्द पूर्ण करतो. मी मागच्या इलेक्शनला जिल्हा परिषदला पडलो होतो, पण आपला शब्द होता मोराच्या चिंचोलीमध्ये त्या गावाला येस बांधून देईन साहेब. मी त्या मोरा चिंचोलीमध्ये येस बांधून दिली. तशी यांनी आता त्या कानूर मेसाईला पाण्याचा शब्द दिलाय. 2000 पाईप आणल्यात, राहिलेले अजून उरलेले पाईप 7000 पाईप टोटल द्यायची बोली. त्या फिनोलेस कंपनीने पैसे पाठवल्यात. हे कुठून गेल्यात यांना विचारा ना. आणि काय म्हणतात पैसे वाटून इलेक्शन झाले. आणि पैसे वाटत तुमच्यावर फुकणे नाही आपटली ना. तुमच्या गेले पैसे लोकांना काय दाखवा ना. तसं आमचं चेक करा, आमच्यावरचे कर्ज चेक करा, आणि आम्ही किती पैसे वाटत त्यांनी दाखवून द्यायचे. त्यामुळे त्यांनी जी बाईट दिली ही चुकीच दिली. त्यांनी बाईट द्यायला नव्हतं लागत. आणि आता इलेक्शनच्या काळात मी त्यांच्यावर कोणती टीका नव्हती केली. त्यांनी मला मजबूरन ही टीका करायला लावली आणि पर्सनल विषयावर बोलायला लावलं. ड्रग्सचा विषय असन, याचा विषय असन, तर ड्रग्स माझे नातेवाईक खात नाही, ड्रग्स यांचे नातेवाईक खातात. रात्रंदिवस आम्ही जागलो मान्य करू, पण आम्ही ड्रग्स खाणार नाही. आम्ही तंबाखू खातोय मी मान्य करीन, पण मी ड्रग्स नाही खात. ड्रग्स खाणारे यांचे नातेवाईक आहे. आणि यांना कसं काय माहिती ड्रग्स खाल्ल्यावर झोपा येत नाही, मग खात्यात का काय ड्रग्स. मी लपवत नाही, कारण मी व्यसन नाही, मला एक तंबाखूचे व्यसन आहे. नाही आपण दारू पित, नाही ड्रग्स खात. मग नक्कीच आणि यांचे तर मी नातेवाईक दाखवेन ड्रग्स खाणारे साहेब. शिरूर रांजणगाव माडीशी पोलीस स्टेशनला ड्रग्स खाणाऱ्यांची नावं आहे, ड्रग्स डीलरांची नावं आहे. आणि ज्या ज्या कंपनी ड्रग्स बांधतात ना ती कोणाच्या आहे शोधा. माझी सरकारला विनंती आहे, कारण पहिले ड्रग्स डीलर शोधा, मग कोण ड्रग्स डीलर आहे आणि कोण ड्रग्स खाते हे तुम्हाला कळन.